आमदार खासदारांनी घेतली जरांगेंची भेट। आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरेंसह बजरंग सोनवणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर आणि अभिजित पाटील जरांगेंच्या भेटीला। नियमांचं उल्लंघन केल्यानं सदावर्तेंची जरांगेंच्या विरोधात तक्रार। जरांगेंसह त्यांना समर्थन देणाऱ्या उद्धव ठाकरे, बजरंग सोनवणे, क्षीरसागरांसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। नागपुरात उद्यापासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार। बबनराव तायवाडेंची माहिती। न्यायासाठी मराठे मुंबईमध्ये नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? शोड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी। आम्ही बैठकांना बोलावलं तेव्हा का आला नाहीत? ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाहीत। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न। अजित पवारांचे आमदार खासदारही सामील। लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा। गरज असते तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारलं पाहिजे। बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांनाच फोन करणार। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। विविध देशातल्या दूतावासातील महावाणिज्य दूतांकडून वर्षा निवासस्थानी बाप्पाचं दर्शन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बाप्पाची आरती। गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट। म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नांदेडमधील पूर स्थितीचा आढावा। 5000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। छत्रपती संभाजीनगरमधून लष्कराच्या तुकडीचं पाचारण। फडणवीसांची माहिती। वाशिमच्या मानोरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मानोरा कारंजा मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प। अनेक गावांचा संपर्क तुटला।